आज आपण भोपळ्याच्या सालीची चटणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य बघूया। 1 कप भोपळ्याची साल, 2 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा तीळ, 1 चमचा डाळवं, 4 लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, मूठभर कोथिंबीर, चिंच आणि इथे मी फोडणीचं साहित्य घेतलं आहे। अर्धा चमचा मोहरी, 1 सुकी लाल मिरची, चवीपुरतं मीठ। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ सुद्धा। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे गॅस चालू करून मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे। तवा छान तापला की त्याच्यात 1 चमचा तेल घालणार आहे मी। तेल घातल्यानंतर जिरं घालणार आहे। जिरं छान तडतडलं आहे। आता त्याच्यानंतर मी इथे डाळवं घेणार आहे। लसूण सुद्धा घातला आहे इथे 4 पाकळ्या। ह्याचा गुलाबी रंग येईपर्यंत म्हणजे ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घेणार आहे। डाळवं आपलं परतून झालेलं आहे। आता याच्यात मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि याच वेळेला पांढरे तीळ घातलेत। हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत। सगळं साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी इथे दुधीची जी साल घेतली आहे ती घालणार आहे। ही साल सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि कोथिंबीर हे सुद्धा परतून घेऊया आपण। सगळं साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते गार करून घेऊया। आपलं सगळं साहित्य गार झालेलं आहे। आता याच्यातच मी चिंच घालणार आहे। सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून ह्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात मी मीठ सुद्धा घालणार आहे थोडंसं चवीपुरतं। या पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून परत एकदा वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त चटणी वाटून झाली। आता इथे गॅसवर मी कढणं तापत ठेवलं आहे। कढणं छान कडकडीत तापलेलं की त्याच्यात अर्धी पळी तेल घालणार आहे मी। तेल सुद्धा मस्त कडकडीत तापलेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहे आणि अर्धी लाल सुकी मिरची तोडून घालणार आहे। या पद्धतीने आपली खमंग फोडणी अशी तयार झालेली आहे। गॅस बंद करून ही फोडणी मी त्या चटणीत ओतून घेणार आहे। या पद्धतीने आपली भोपळ्याच्या सालीची चटणी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।